आज होती अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. तर सकाळची वेळ होती, अंघोळ वगैरे झाली आणि माझी इथे पूजा चालू होती. तर ह्यांना सुट्टी होती, मुलांना पण सुट्टी होती. तर माझं इथे थोडंसं लेट झालं होतं, पण सगळं क्लीन केलं, म्हणजे मंदिर वगैरे, आणि मग पूजा करायला घेतली. कारण थोडीशी धूळ वगैरे झालेली होती. म्हटलं चला आज पूर्ण क्लिनिंग करूया आणि मगच पूजा करूया. तर छान अशी पूजा चालली होती माझी. आणि आज पण माझ्या झाडाचीच ही फुलं होती, थोडीशीच निघली होती आणि मी थोडीशी विकत आणणार आहे परत, कारण की सणासुदीचं अशी सगळ्या देवांना छान अशी फुलं वगैरे वाहिली की खूप छान वाटतं. तशी माझ्याकडे रोज फुलं असतातच, पण मी गावाला गेल्यामुळे परत आणलीच नव्हती. छान अशी पूजा वगैरे झाली सकाळची आणि खूप छान वाटत होतं. आणि माझा स्वयंपाक वगैरे राहिलाच होता, कारण की सुट्टी असल्यामुळे सकाळचा काही स्वयंपाक केलाच नव्हता. आणि मुलं पण थोडं क्लासला गेली होती, सुट्टी असली तरी. माझी छान अशी पूजा झाली. नंतर मी बाहेरचं सगळं क्लीन करून घेतलेलंच होतं. तर म्हणलं बाहेर पण छान अशी रांगोळी वगैरे काढावी. रोज तर असतेच, पण आज पण म्हणलं चला. आणि उशीर झाल्यामुळे आज मी काय जास्त कलरची रांगोळी वगैरे काढणार नव्हती. तर असंच पांढरे फक्त काढणार होती, पावता काढणार होती आणि असंच छान अशी छोटीशी. तर इथे बघू शकता जे आहे उंबऱ्याची पूजा करून घेतली. नंतर छान अशी रांगोळी वगैरे काढून घेतली. आणि माझ्याकडनं हे लक्ष्मी यंत्राचं म्हणजे छाप आहे ना ते आहे, आणि खूप सुंदर दिसतं ते काढल्यानंतर, तुम्ही बघू शकता. म्हणून मी हे काढतच असते, मला खूप आवडतं. आणि नंतर पांढरी रांगोळी असल्यामुळे मी त्याच्या हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं. छान अशी माझी पूजा झाली उंबऱ्याची पण. आणि नंतर ना मी उंबऱ्याची ना असं पाया वगैरे पडून घेत असते सगळं झाल्यानंतर, आणि मग मी स्वयंपाकाला चालू केलं. तर आज माझं स्वयंपाकात ना चपाती, वडी, रस आणि कुरवडी, पापड्या वगैरे होत्या. कारण की प्रत्येक वेळेस पोळ्याच असतात, तर नको म्हणले सगळेजण पोळ्या खायला. त्याच्यामुळे म्हणलं चला आज तर आंब्याचा आणि रसाचा मान आहे, त्याच्यामुळे म्हणलं हेच करून घेऊया. ही पानं गावाकडून आणलेली होती आणि तेच आज मुहूर्त लागला ते करायला. नंतर रस वगैरे पण करून घेतला आणि फक्त 2-3 आंब्याचाच रस केलेला आहे. तर मान आहे, खूप जास्त केल्यावर कोण खाणार, त्याच्यामुळे. आणि छान असा नैवेद्य देवाला दाखवून घेतला. नंतर आम्हाला बाहेर जायचं होतं, म्हणून मी पटकन म्हणजे ड्रेसवरच सगळं आवरून घेतलं आणि छान असं देवाला नैवेद्य दाखवला आहे, तुम्ही बघू शकता. आणि नंतर मग आम्ही सगळं आवरल्यानंतर बाहेर चाललो होतो. तर छान अशी मी साडी वगैरे घातली, जवळच जायचं होतं. छोटंसं गिफ्ट वगैरे घेतलं आणि आम्ही आलो होतो म्हणजे फ्लॅटच्या पूजेला. तर पाहुण्यांनी फ्लॅट घेतला होता, त्याच पूजेला आलो होतो. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चला बाय.